चल बाई, झाडलं माय अंगण गिंगण. आता आपसते रांगोळी काढीत. पाय न सकाळून पासून एकानं मला म्हटलं नाही हॅपी बर्थडे म्हणून. अशी सकाळून नामपाऱ्यात उठली हो मी. म्या म्हटलं झाकते उठतो साजरा अंग तोंड धुतलं. पण काही कोणाला जेव नाही बरं. बाली बी उठली ना, पण असं बाया बाया नाही म्हटलं. यादच नाही म्हणा द्यायले काय म्हणतीन. दिन्यात अजून पसरेला जाय आणि बाबड्याला तर काही घेऊन देणार नसते. जाऊ दे, काय अपेक्षा करतो मी कोणाजवळ. हेट बाई चा कर आपले काम. जाऊ द्या गंगूच्याच घरून जाऊ बसतो नाही तर बरा मा टाइमपास तरी होते बाई. त्या बाहेर गेला की वट्यावर बसले की 3-4 घंटे कसे निघून जातात कळत बी नाही मला. चालली जातो मी. माले कोणाले कायचे नाही, मी कुठे बसू कुटाणा करत. आणि या बोले तर काही नसते, काही नाही ना माय. जसा बायकोचा वाढदिवस बी आज नाही ठेवत माणूस. लोक तर केवढाले गिफ्ट आणतात. माय बाई गंगूच्या नवऱ्यानं मागच्या वर्षी माय तिला दुकानात नेऊन साडी घेऊन दिली ना बाई. साजरी 1,500ची साडी घेऊन दिली. स्पेशल दुकानात नेलं तर माय बाई तिले. आपल्याला तर माय बाई दुकानात नेलं तर दूर कोळले 2 शब्द बी बोलत नाही कोणी साजरं. जाऊ दे, दुसऱ्याच्या नशिबाला नशीब घासून कुठे आपलं बरं होणार आहे. सकाळ उठले ना बाई साजरे आणि मला म्हणता चहा करशील तर जर शिल्लक अद्रक टाक जो. घसा खरखर करून राहिला. असं नाहीत म्हणत त्या घशातून की त्याला वाढदिवस आहे का वाज. तर लय मोठ्या शुभेच्छा. लय मोठ्या जाऊ दे, एकही दिली नाही ना माय. जाऊ दे तिकडे. चल माय बाई, त्या बबड्याचा डबा देतो करून. ते जा आपल्या आयुष्याला पुंजेर. बबड्या पोट्ट्या काय नाही देणार डब्यात. हे तर पसरेला जाऊ याला उठवा लागेल. मग जाईन बादशासारखा अंग धुवायले. चल माय बाई, आपण आपलं करून ठेवा. आपच केदाई जाऊ. अरे शांता, शांता कुठे गेली लेक शांता राणी. माय बाई गेली, याद आली वाटते बाई. आता मला हॅपी बर्थडे म्हणते. मी बी दाखवत नाही की मला राग आला म्हणून. मी कायले दाखवू. काय म्हणता आधी जाऊ मी. अरे कुठे जाता व दिवस नाही निघाला आता. मी म्हणत होतो म्हणा ना म्हणा, काय म्हणता. अरे मी म्हणत होतो आज भाजी करशील तर मसाल्याची करतो म्हटलं. शेव आणतो मी येता साजरी मस्त खसा पाट्यावरच मसाला वाट म्हटलं. मस्त सुरूच भाजी कर अशी झणझणीत. आणि त्याच्या संग की भाकरीच करतो. नाही तर बसतो त्या पोया लाटत. सुनबाईला बी सांगून देतो भाकरी कर म्हणा आणि मसाल्याची भाजी करून ठेवा साजरी. येता मी शेव घेऊन येतो. आता माय बाई हे सांगेला आवाज दिला का तुम्ही. मसाल्याची भाजी कर म्हणा. मला वाटलं माय बाई. नाही तो कायला आवाज देणार. चहा बी त्याला नाश्ताही झाला. आता जेवणाचं सांगेन ना मी. करून ठेवतो तेवढी मसाल्याची भाजी. येतो मग मी. आता या बाय 12-1 वाजता येईन म्हटलं मी. मग येता दुकानातून शेव घेऊन येईन मी. ते वांद्याला बी हन्यास आणून राहिले ना. रात्री ते डुकरं सुचू देत नाहीत आणि दिवसाही वांद्याला सुचू देत नाहीत. असं वाटते कायले तो हरभरा पेरला. हिला राखण करता जाते माई. बरं चाललो मी. बरं साजरा तू पाट्यावरच वाटतो मसाला. नाही तर बात मिक्सरातून फिरवतो तू. माय बाई लहान झाली का आता खरंच. हो बापा वाटतो ना. पाट्यावरच वाटतो साजरा. आणि मी तर म्हणतो भाकरी करायला पीठ बी चक्कीतून दळून नाही आणत ना. जात्यावरच देतो साजरा. मस्त सुरूच भाकरी करतो. या तुम्ही जा. झक्कास आयडिया आहे. फारच चांगलं. दय मग पीठ बी. काय मंडळी कसं गंडावलं शांताले. आता शांता अशी गरम होती. आणि मग जसा तिच्या बर्थडेचा केक आणि तेवढं मोठं लेकराईनं करे ते डेकोरेशन फुगे गिगे लावले ना लेकराईनं. ते पाहिलं की जी थंडी गार होईल. बागाचा गुतकून हसते मग. थांबा चला चाललो मी. आई ओ माझी नेली याद आहे वाटते बाई. म्हणून तर आला झोपेतून उठला नाही तर. काय रे बाबू काय म्हणतो रे बा. ते मी ड्रेस टाकला धुवायले. तू पाय जास्त वेळ भिजत मग घालू. हलक्या हाताने तुझो. नाही तर त्याचा रंग जाते. बसशील घासत त्याले. महागाचा शर्ट आहे ते हलक्या हाताने तुझो. बरं बापा ताले कपडे धुवा लागतात काय. तर बापासाठी खांद्या मस्त मसाला वाटा लागते. बरं बापा पाट्यावरचा काय कपडे धुतो. अजून कोणाचं काही असेल तर सांगा ना. एक खट्टा द्या सांगून. आता सध्या तर काही मला आठवत नाही. आज म्हटलं मी घरी जा. सुट्टी घेतली मी. आज मग आराम करतो. फालतू घरात बडबड करू नको. आणि बाया जमा करू नको. भलतो त्या दोस्ती नाही दुपारी काय कारण थांब गोटावर सारा गाव जमा करून ठेवतो. कल्लान ही हो मला झोपू दे साजरं. माय बाई त्याच्यापेक्षा मी जाऊन बसतो ना बाबा. तसं बी ठरवलं गंगूच्याच घरी जातो म्हटलं दही पारून. बसतो तिथे जाऊन. शांतता राहते तुमच्या घरात. बरं बाबा. सगळं रेडी आहे. फुलं वाहिले देऊ काय ना आवाज. एकदम परफेक्ट. हो रे दिनू द्यायला आवाज सगळं झालेला. केक आणला ना वहिनी. ते चाकू आणला ना केक कापायला. हो ते आणला ना. लाईट बंद कर. आपल्या लाईट बंद कर. हाव करतो रे. किती मजा आहे रे. कशा वेगवेगळा बर्थडे करतात रे किसने. शांता काकूला माहिती नाही यायला लगे एवढी मोठी तयारी केली. पिंकी पाय नो केक केवढा मोठा आणला. जसे की शांता काकूला आणले कुठे एवढे मोठे फुगे लावले. हॅपी बर्थडे.
करे बंद कर लाईट. आई आई इकडे यावा. काय करू राहिली? काय रे पोरा, आता बदल नाही येत गडे मी. मा पाय दुखतात त्या पायऱ्या चढू चढू. काय म्हणणं आहे सांगा. सांगा तर तुला काय ऑर्डर आहे सांगा. धुतले रे पप्पा, तो कपडे धुतले, दुसरं काय सांग अजून. अरे 2 मिनिटासाठी येऊ आईवर, मला काम आहे त्याला. ये बरं. काय वय लेकर सुचत नाहीत बाई. मग काय हे शिटू कुठे गेली, बाली कुठे गेली, सारा धंदा मावरच पडतो. ते आज स्वयंपाक पाणी काही करायला लागत नाही का? कुठे जाऊन बसल्या काय सांगू ह्या. ये तू वर पहिले. जाऊ तिला कुठे गेला आता. तू ये वर. हा बाबड्या आली आई. कर लाईट बंद. 1 2 3 बंद. आता माय बाई सांग, मला आवाज देतील का रे? कोणीच नाही. लाईट कोण बंद केला रे? एवढा आधार कोण केला? अदिने कुठे आहे मी पोरगो? शांता, हॅपी बर्थडे टू यू. आता माय बाई काय करा माय सांग माय बाई. माय 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 कोई केलं बाई हे? माय बाई हो माय बाई एवढं केलं का माय वाढदिवसासाठी? सांग माय बाई. मला होतं वाटे माय कोणाच्या ध्यानातही नाही का मा वाढदिवस. माय बाई हो माय बाई का तयारी बी करून आलेला की साजरा तुम्ही? मग तुला काय वाटलं शांता राहिनी? तुला वाढदिवस आमच्या याद नाही राहीन का? हा माल्या हे लेकरं सोड. हे तर आता आले कालचे. मी तुला जन्माचं सोबती हाव ना. मग मला तुला जन्मदिन मी लक्षात नाही ठेवीन का? हा आता माय बाई खरंच हो सांग माय. मग मला इतका राग आला खरं सांगतो तुमचा दोघाही बापल्या का मनातल्या मनात या दिनाचा दिवल्ला राग आला. मला साजरा मला कपडे धुतू घातले धुई वाले. तुम्ही मला म्हणता पाट्यावर मसाला वाटून भाजी कर. मला वाटते बाई मला कोणी हॅपी बर्थडे म्हणते का नाही म्हणत. बाई बाई मला बर्थडे सांग माय बाई. कसं वाटलं आई तुला सरप्राईज? आजी आजी आम्ही केलं डेकोरेशन. हाव आजी कसं वाटलं तुला सांग? आजी आजी केक पाय ना कसा आहे तो. शांत काकू केक पाहा किती मोठा आणला. तुमच्या साडीसारखाच आणला मॅचिंग मॅचिंग. हो माय बाई लय साजरं केलं रे. माय 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 मला तो काही समजून नाही राहिलं काय म्हणावं काय नाही. नाही माय मी म्हणतो ना थँक्यू थँक्यू म्हणा लागते मला बी काही तेवढं. मग माय के काय केलं हो एवढं मोठं. असं काल तुम्ही हेच करून राहिले नाही समज सबन वदार होते तर. आणि मला म्हणे की कामा बाले मला म्हणत की अभ्यास करतो नाही म्हणून हा दिना मला काल लोटत लोटत खाली देत जाय नाही. बरं नको जाऊ वदार नको जाऊ करी काय लिओ मा एवढा मोठा केलं. पण बरं केलं बाई भलं साजरं लागू राहिलं मला तर. असं वाटते बाई मी लहानच झाली की काय मला वाढदिवस होऊन राहिला. काय हो तुम्ही बी हा जसं सांगा लागत होतं मला. हो शांता तेवढं बी काही ते म्हटलं मला सरप्राईज पार्टी ते ना तुले. मग असं तसं सरप्राईज नाही अजून तर लय सरप्राईज बाकी आहेत तुले. आता माय बाई अजून काय माय बाई. आता बस झालं माय बाई एवढ्यानंच तुम्ही लय खुश झाली. हा सुनबाई घे तो डब्बा. हा बाबा. आता बाई बाई काय आणलं माझ्यासाठी गिफ्ट आणलं की काय बाई बाई. हा घ्या बाई. नाही बाबा बाबा तुम्ही घ्या तुमच्या हाताने द्या. हा हे घे शांता मला ऐकून तुले एक गिफ्ट असून बाई ते दुसरं देऊन दे ना मला थैली. व एक कट्टा दोन्ही देतो ना तिले. माय बाई म्हणजे 2-2 गिफ्ट आणले की काय? सांग माय बाई सकोड मी तर एकाच गिफ्ट साठी रुसून बसली होती. माय बाई 2-2 काय काय आणलं? आम्ही काल सांगते तू पाय ना. होय माय बाई याच्यात तर साडी आहे हो. माय बाई काय साजरी साडी आणली हो तुम्ही मला. ठांकू ठांकू. अरे शांता वर तर पाय एवढी कौल असत. बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू. मस्त बाबा एकच नंबर. काय आई कसं वाटलं तुला सरप्राईज बर्थडे? सरप्राईज गिफ्ट कसे वाटले? अजून आमचे गिफ्ट बाकीच आहेत. आई तर खुशीच्या मारे लाजूला झाल्या बाई. आई वरत पा काय करावं माय पोरगी तशी सूर आहे बाई. हिराबाई पानसरा काय बरोबर करतात निरा काय व हो म्हणलं गेल्या. पण लय मनापासून ठांकू तुम्हाला सगळे लय साजरं केलं बाई. बरं आई केक काप आता. मग आम्ही आमचे गिफ्ट देतो तुले. आणि तुला मैत्रिणी बोलवल्या बरं वाटलं. बेस्ट फ्रेंड ते बोलवल्या. होय माय बाई ते बोलावलं का? सांग माय बाई गंगू मला भेटली होती ना म्हटलं नाही करू शकते ना. तिला मी सांगितलं ना कबूल सोडलं बापा तिले. सांगितलं तुला बेस्ट फ्रेंडली सांगितलं. केक काप. अरे नाही शांता आज शांता नाही शांता राणी पहिले साडी घालून ये चांगली मस्त. त्यासाठी आणली ना एवढी वाढदिवसाली गिफ्ट मी घालून ये मस्त जाय साजरी दिसतो. आणि मग केक काप. फोटो काढजो रे कधी फोटो काढजो. हा वय जा मस्त तयारी करून या पटकन या. लवकर या शांता काकू केक कापा लागते. अहो माय बाई आली व पिंकी आली. हो रे बापा कापतो ना.
हो माय बाई शांताबाई हॅपी बर्थडे माय बाई आला का हो तुम्ही या बाई पाहा माय लेकरीला काय माय बाई मला वाढदिवस माय बाई फुगे काय लावले काय काय केलं सांगा माय बाई हा काप केक काप. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आई, हॅपी बर्थडे टू यू. हे घे शांता मिठाई खाय. मग हाताने चारतो तुला आज मी. होय माय बाई हेट माय दाखवा मीच खातो काय माय बाई मना त्याला खाऊ घाला तर पोराला खाऊ घाला. नशीब नाही बाई शांताबाई पहा ना माय बाई एवढा मोठा वाढदिवस केला माय बाई सांग ना माय काय कोण पोरगू पोरगी काय कोण सू नवरा लेकरो नातू मस्त आहे बाई शांताबाईचा संसार सुखाचा खरंच माय बाई. हो खरंच शांताबाई बी हाय बी साजरी हो शांताबाई वाढदिवसाच्या लय मोठ्या शुभेच्छा माय बाई तुम्हाला आमच्या इकडून. हो मी ना बरं म्हटलं सगळेजण नाश्ता करून जा, तशी नका जाऊ हा. नाश्ता घ्याय माय बाई केला रे नाश्ता. आई तुम्ही टेन्शन नका घेऊ सगळं झालेलं आहे तुम्ही फक्त वाढदिवस एन्जॉय करा तुमचा. माय बाई लय मोठा थँक्यू माय शेटू तुला लय मोठा थँक्यू माय बाई. त्या गुणाची सून आहे बाई मग पोरगी तर गुणाची आहे पण सून बी गुणाची आहे म्हणलं बाई. अन झालं पोरीचं सुनाचं पोरायचं नातायचंच कौतुक. आम्ही एवढं गेलो दिवस नाही निघाला दुकान नाही उघडलं त्याला म्हणलं उघड बाबा दुकान लवकर आज मा बायकोचा वाढदिवस आहे साडी दे मला साजरी काटा पदराची तर आमचं कोणी कौतुक नाही करत. हवं नाही व तुम्ही बी नाराज नका हो तुम्हाला तर लय गोड गोड वाला थँक्यू माय बाई एवढा मोठा मला वाढदिवस केला माय मिठाईची प्लेट घेऊन हो हजर आहे म्हटलं मानावरा मग लय मोठा थँक्यू तुम्हाला तो बी गोड वाला. अरे तुम्ही बी सगळ्या मंडळी म्हटलं नाश्ता केल्याशिवाय जाऊ नका. मग शांता राणीचा वाढदिवस आहे नाश्ता पाणी चक्काच ठेवायला आहे म्हटलं. आणि तुम्ही बी असा करत जा बायकोचा वाढदिवस दिवस साजरं वाटते तिले दिवस रात्र राबते हो घरासाठी. मग एकदा दिवस जा आपण तिच्यासाठी केलं तर काय हलकं भारी होते हो नाही उठलं तर पहा. पण चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर लय मोठा करा आणि चॅनलला तर जरूर सबस्क्राईब करा. भराडाचं केल्याशिवाय तर बरं जाच लागत नाही काय.